नमस्कार. मी प्राध्यापक खरात डी.एन. शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद. बी.ए. भाग 3 पेपर क्रमांक 9 सेमिस्टर 5 लोकसंख्या भूगोल या पेपरमधील काल आपण लोकसंख्या भूगोल म्हणजे काय या घटकाची माहिती पाहिलेली आहे. आज आपणाला लोकसंख्या भूगोलाचे स्वरूप नेमकं काय आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहायची आहे. जगामध्ये लोकसंख्येच्या अभ्यासाला प्राचीन काळापासून सुरुवात झाली असली तरी अगदी अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्येच्या अभ्यासाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. कोणत्याही देशासाठी लोकसंख्येची माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. कारण का त्या देशातील शेती व्यवसाय, त्या देशातील उद्योगधंदे, त्या देशातील शिक्षण व्यवस्था, आरोग्य सुविधा, रोजगार या सर्वासाठी लोकसंख्येची माहिती महत्त्वाची असते. त्यामुळं लोकसंख्येचा अभ्यास केला जातो. सुरुवातीला खऱ्या अर्थानं लोकसंख्या भूगोल ही मानवी भूगोलाची महत्त्वाची उपशाखा आहे. मानवी भूगोल खऱ्या अर्थानं भूगोलाची अलीकडच्या काळात विकसित झालेली एक शाखा आहे. लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येचे प्रादेशिक विश्लेषण केलं जातं. खऱ्या अर्थानं एखाद्या राजकीय किंवा भौगोलिक क्षेत्रातील विशिष्ट काळातील एकूण लोक म्हणजे लोकसंख्या भूगोल होय. अशी लोकसंख्या भूगोलाच्या संदर्भात आपण व्याख्या पाहिलेल्या आहेत. लोकसंख्या भूगोलामध्ये किंवा लोकसंख्येचा स्वतंत्ररित्या अभ्यास खऱ्या अर्थानं दुसऱ्या महायुद्धानंतर किंवा अलीकडच्या काळामध्ये अधिक प्रमाणात सुरू झालेला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये मानवानं दुष्काळी परिस्थितीवर केलेली मात किंवा आरोग्यविषयक झालेल्या सुधारणा, लोकांचं उंचावलेलं राहणीमान या सर्व गोष्टींमुळं लोकसंख्या वाढत गेली आणि त्यामुळं लोकसंख्येच्या अभ्यासाला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. खऱ्या अर्थानं लोकसंख्या भूगोलामध्ये मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. मानवी जीवनाशी संबंधित लोकसंख्या भूगोलामध्ये मानवी जीवनाशी संबंधित सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. एखाद्या प्रदेशामध्ये असणारी लोकसंख्या आणि त्या ठिकाणचं असणारं पर्यावरण यांच्यातील बदलत्या स्थितीचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. लोकसंख्येच्या अभ्यासात लोकसंख्येचा आकार, लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची संरचना, स्थलांतर या सर्व घटकांचा विचार केला जातो किंवा या सर्व घटकांचा सखोल अभ्यास केला जातो. लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास हा खऱ्या अर्थानं आकडेवारीवर आधारित आहे. आकडेवारीशिवाय लोकसंख्येशी संबंधित विविध गोष्टींचा अभ्यास करता येत नाही. त्यामुळं लोकसंख्येचा अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीच्या साहाय्यानं केला जातो. त्यामुळं लोकसंख्या भूगोलाला वेगवेगळे स्वरूप प्राप्त झालेलं आहे. लोकसंख्या भूगोलामध्ये मानव हा घटक केंद्रबिंदू मानून लोकसंख्येचा अभ्यास केला जातो किंवा मानवाला केंद्रस्थानी मानून लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास केला जातो. लोकसंख्या किंवा मानव हा घटक परिवर्तनशील आहे किंवा लोकसंख्या ही परिवर्तनशील आहे, अस्थिर आहे. त्यामुळं लोकसंख्येच्या अभ्यासाचं स्वरूप हे परिवर्तनशील आहे, गतिशील आहे असं आपणाला थोडक्यात म्हणता येईल. लोकसंख्येच्या स्वरूपामध्ये
आपणाला खालील काही मुद्द्यांचा विचार करावा लागतो. पहिला मुद्दा आहे लोकसंख्येचं संख्यात्मक स्वरूप. दुसरा आहे लोकसंख्येचे भौगोलिक स्वरूप. तिसरा आहे आर्थिक स्वरूप. चौथा आहे तुलनात्मक स्वरूप. आणि पाचवा आहे गतिशील स्वरूप. म्हणजे या 5 मुद्द्यांच्या साहाय्यानं किंवा या 5 मुद्द्यांच्या आधारे आपणास लोकसंख्या भूगोलाचे स्वरूप कसं गतिशील आहे, कसं परिवर्तनशील आहे हे सांगता येईल. सुरुवातीला संख्यात्मक स्वरूप. आता लोकसंख्या म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आकडेवारी आली. म्हणजे लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येचा अभ्यास आकडेवारीशिवाय होऊ शकत नाही. आकडेवारी असेल तरच आपल्याला लोकसंख्येचा अभ्यास करता येतो. कोणत्याही देशामध्ये असणारी एकूण लोकसंख्या, त्या ठिकाणच्या लोकसंख्येचं वितरण, त्या ठिकाणच्या लोकसंख्येची घनता, जन्मदर, मृत्यूदर, व्यावसायिक संरचना, वैवाहिक स्थिती, साक्षरता, स्थलांतर इत्यादींचा अभ्यास करायचा असेल तर आपणाला आकडेवारीला प्राधान्य द्यावं लागतं किंवा इत्यादींच्या अभ्यासामध्ये खऱ्या अर्थानं आकडेवारीला अधिक महत्त्व आहे. लोकसंख्येच्या आकडेवारीवरूनच त्या त्या देशातील लोकसंख्येची स्थिती कशी आहे, त्या देशातील लोकसंख्येचं स्वरूप नेमकं कसं आहे हे समजतं. लोकसंख्येच्या संदर्भातील संशोधनामध्ये आकडेवारीला अधिक महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं लोकसंख्या भूगोलाचे स्वरूप किंवा लोकसंख्या भूगोलाच्या अध्ययनाचे स्वरूप हे संख्यात्मक बनलेलं आहे. एकंदरीत लोकसंख्या भूगोलामध्ये मानवी जीवनाशी संदर्भात किंवा लोकसंख्येशी निगडीत असणाऱ्या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा असेल तर त्या त्या घटकाच्या संदर्भात असणारी आकडेवारी आवश्यक असते. त्या आकडेवारीच्या साहाय्यानं आपणाला लोकसंख्येचा अभ्यास करता येतो किंवा लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करता येतो. त्यामुळं लोकसंख्या भूगोलास संख्यात्मक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. यानंतर दुसरा मुद्दा आहे भौगोलिक स्वरूप. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वत्र अगदी भौगोलिक घटकामध्ये विविधता असलेली आपणाला आढळून येते. लोकसंख्येच्या संदर्भात विचार करायचं झालं तर लोकसंख्येचा अभ्यास हा तेथील भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगाने केला जातो. कारण कोणत्याही भागातील भौगोलिक परिस्थिती ही एकसारखी नसते. कोणत्याही भागातील लोकसंख्येवर त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होतो. जगामध्ये काही भागामध्ये भौगोलिक परिस्थिती अनुकूल असते तर काही भागामध्ये भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल असते. ज्या भागामध्ये भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे अशा भागामध्ये लोकसंख्या जास्त असलेली आपल्याला आढळून येते. या उलट ज्या प्रदेशामध्ये भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल आहे मानवी जीवनाच्या संदर्भात किंवा मानवाच्या संदर्भात, अशा भागामध्ये लोकसंख्या कमी असलेली आपल्याला आढळून येते. आता अनुकूल भौगोलिक परिस्थिती म्हणजे नेमकं काय, तर त्या भागाची असणारी भूरचना, त्या ठिकाणचं अनुकूल हवामान, त्या ठिकाणची जमीन, पाणी पुरवठा व इतर साधनसंपत्ती मानवी जीवनासाठी अनुकूल असेल तर त्या भागामध्ये लोकसंख्या जास्त आढळते. उदाहरणार्थ आपण जर बघितलं मैदानी प्रदेश. आता मैदानी प्रदेशामध्ये जमीन सुपीक असते, त्यामुळे त्या ठिकाणी शेतीचा विकास होऊ शकतो, शेती करता येते किंवा इतर सर्व व्यवसाय करता येतात. अनुकूल हवामान असतं, मैदानी प्रदेशामध्ये मुबलक पाणी पुरवठा असतो आणि त्यामुळं जगामध्ये मैदानी प्रदेशात लोकसंख्या जास्त असलेली आपल्याला आढळते. या उलट प्रतिकूल परिस्थिती म्हणजे नेमकी कोणती, तर प्रतिकूल हवामान असणारा प्रदेश. उदाहरणार्थ आपण उष्ण वाळवंटी प्रदेश,
अतिशय थंड हवामानाचे प्रदेश, की बाबा या ठिकाणी हवामान अनुकूल नसतं मानवी जीवनासाठी, पाणी पुरवठ्याच्या सुविधा नसतात, जमीन सुपीक नसते किंवा ओबडधोबड असते. अशा पद्धतीनं या भागामध्ये मानवी व्यवसायाचा विकास होऊ शकत नाही आणि त्यामुळं त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आढळते. प्रतिकूल हवामान असलेल्या प्रदेशाकडून अनुकूल हवामान असलेल्या प्रदेशाकडे लोकसंख्येचे स्थलांतर होतं. आता लोकसंख्या भूगोलामध्ये ज्या ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, या सर्व गोष्टींचा भौगोलिक दृष्टीनं किंवा भौगोलिक घटकांच्या अनुषंगानं अभ्यास केला जातो किंवा मानवी जीवनावरती किंवा मानवाच्या व्यवसायावरती त्या त्या प्रदेशातील भौगोलिक परिस्थितीचा परिणाम झालेला आपणाला आढळून येतो. खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं, उष्ण हवामानामध्ये किंवा उष्ण कटिबंधामध्ये जन्मदराचं प्रमाण जास्त असतं. अशा भागामध्ये लोकसंख्या जास्त आढळते. या उलट दमट हवामान किंवा रोगट हवामानामध्ये मृत्यूदराचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळं तेथे लोकसंख्या कमी आढळते. अशा पद्धतीनं लोकसंख्येचा अभ्यास हा भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगानं केला जातो. त्यामुळं लोकसंख्येच्या अभ्यासास किंवा लोकसंख्या भूगोलाच्या अध्ययनास भौगोलिक स्वरूप प्राप्त झालेले आहे. यानंतर तिसरा मुद्दा आहे आर्थिक स्वरूप. कोणत्याही देशातील लोकसंख्येवरच त्या देशातील उद्योग अवलंबून असतात, शेती अवलंबून असते, वाहतुकीची साधनं व खाणकाम यासारख्या गोष्टी लोकसंख्येवर अवलंबून असतात. त्या त्या देशातील असणारे जे काही व्यवसाय आहेत, त्या व्यवसायावर किंवा एकंदरीत संपूर्ण मानवी जीवनावर भौगोलिक घटकाबरोबर आर्थिक घटकांचाही परिणाम होतो. म्हणजे त्या त्या भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर आपणाला त्या भागातील लोकांचा आर्थिक विकास झालेला दिसून येतो. विविध उद्योगामुळे त्या त्या प्रदेशातील लोकांचा आर्थिक विकास झालेला आहे किंवा आर्थिक विकास होतो. आर्थिक विकास झालेल्या प्रदेशामध्ये म्हणजे ज्या भागाचा विकास झालेला आहे त्या भागामध्ये लोकसंख्या जास्त आढळते. या उलट जे मागासलेले किंवा अविकसित भाग आहेत, मागासलेले प्रदेश आहेत, अशा प्रदेशामध्ये लोकसंख्या कमी आढळते. कोणत्याही देशाचा विकास करत असताना आर्थिक नियोजन करावं लागतं आणि नियोजनकारास या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. म्हणून लोकसंख्येचे अध्ययन हे आर्थिक दृष्टिकोनातून केले जाते. कारण का, आर्थिक विकास करायचा असेल तर योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. योग्य नियोजन करत असताना आपणाला त्या प्रदेशातील लोकसंख्येची स्थिती, त्या प्रदेशातील एकूण लोकसंख्या, त्या लोकसंख्येची असणारी वाढ, तेथील जन्मदराचं प्रमाण, मृत्यूदराचं प्रमाण, स्थलांतराचं प्रमाण या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. या सर्व गोष्टी विचारात घेऊन योग्य नियोजन करावं लागतं, तरच आर्थिक विकास होतो. त्यामुळं लोकसंख्या भूगोलाचं स्वरूप आर्थिक बनलेलं आहे किंवा लोकसंख्येचे अध्ययन हे आर्थिक दृष्टिकोनातून केलं जातं. यानंतर पुढचा मुद्दा आहे तुलनात्मक स्वरूप. त्याला आपण कंपॅरेटिव्ह नेचर असं म्हणतो. कोणत्याही भागातील लोकसंख्येच्या अभ्यासात लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास महत्त्वाचा असतो. म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये असणारी लोकसंख्या किंवा त्या त्या प्रदेशामध्ये असणारी लोकसंख्येची घनता, त्या ठिकाणी असणारी एकूण लोकसंख्या, त्या ठिकाणच्या लोकसंख्येचं वितरण, जन्म व मृत्यू प्रमाण कमी जास्त असण्याची कारणं, म्हणजे एखाद्या भागामध्ये जन्मदर जास्त आहे तर जन्मदर का जास्त आहे, मृत्यूदर जास्त आहे, मृत्यूदर का जास्त आहे, किंवा जन्मदर कमी आहे का कमी आहे, मृत्यूदर कमी आहे का कमी आहे, या सर्व गोष्टींची कारणं काय आहेत याचा तुलनात्मक अभ्यास केला जातो.
वेगवेगळ्या प्रदेशाचं नियोजन करत असताना हा अभ्यास अतिशय महत्त्वाचा ठरतो. लोकसंख्येची माहिती असेल तरच आपणाला त्या भागातील लोकांचा आर्थिक विकास करता येतो. लोकसंख्येच्या संदर्भात तंतोतंत आकडेवारी माहीत असेल तर त्या भागामध्ये योग्य नियोजन आखता येतं किंवा योग्य नियोजन करता येतं. यानंतर पुढचा मुद्दा आहे गतिशील स्वरूप, डायनॅमिक नेचर. त्याला गतिमान स्वरूप असं म्हणतो. कोणत्याही देशाची किंवा कोणत्याही प्रदेशाची लोकसंख्या स्थिर नसते, अस्थिर असते. कारण का तर त्या लोकसंख्येमध्ये बदल होत असतात. नेहमी लोकसंख्येमध्ये वाढ तर होत असते किंवा लोकसंख्येमध्ये घट तर होत असते. आता लोकसंख्येमध्ये होणारे जे काही बदल आहेत ते बदल नेमके कोणकोणत्या कारणामुळे होतात त्याचा अभ्यास आपणाला लोकसंख्या भूगोलामध्ये करावा लागतो. आता जन्मदर किंवा मृत्यूदरात बदल झाल्यास लोकसंख्येमध्ये बदल होतो हे आपणाला माहीत आहे. म्हणजे जन्मदर वाढला तर लोकसंख्या वाढते, जन्मदर कमी झाला तर लोकसंख्या कमी होते. म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदरात बदल झाल्यास लोकसंख्येमध्ये सुद्धा बदल होतो. ज्या भागामध्ये जन्मदर जास्त आहे त्या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा वेग जास्त असतो. ज्या भागामध्ये मृत्यूदर जास्त आहे तिथे लोकसंख्या वाढीचा वेग जास्त असतो. जन्मदर आणि मृत्यूदर याशिवाय स्थलांतर हा एक लोकसंख्येमध्ये बदल घडवून आणणारा महत्त्वाचा घटक आहे. स्थलांतरामुळं खऱ्या अर्थानं एखाद्या भागातील लोकसंख्येमध्ये बदल होतो. म्हणजे ज्या ठिकाणाहून ज्या ठिकाणाकडं लोकसंख्येचं स्थलांतर होतं तिकडं लोकसंख्या वाढते आणि जिथून स्थलांतर होतं त्या ठिकाणी लोकसंख्या कमी होते. आता या स्थलांतरामुळं जिथून स्थलांतर होते त्या भागावरती होणारे परिणाम, जिथं स्थलांतर होतं त्या भागावरती होणारे परिणाम आणि त्यावरती असणारे उपाय, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपणाला लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. आता लोकसंख्येमध्ये होणारे बदल हे खऱ्या अर्थानं त्या त्या भागामध्ये असणाऱ्या सुविधा, विशेषतः आरोग्याच्या सुविधा, शिक्षण व लोकांचे राहणीमान यावर अवलंबून असतील. आता आरोग्य सुविधा जर चांगल्या असतील, उत्तम दर्जाच्या असतील तर खऱ्या अर्थानं लोकांचा मृत्यूदर कमी होऊ शकतो. त्यामुळं खऱ्या अर्थानं ज्या ज्या भागामध्ये जगामध्ये आरोग्य सुविधा चांगल्या आहेत अशा भागामध्ये मृत्यूदराचं प्रमाण कमी आहे. अलीकडच्या काळामध्ये सर्वत्र शिक्षणाचा प्रसार झालेला आहे. लोक शिकलेले आहेत, साक्षर झालेले आहेत, लोकांचं राहणीमान उंचावलेलं आहे, त्यांचा आर्थिक विकास झालेला आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं लोकसंख्येच्या संदर्भात किंवा जन्मदराच्या संदर्भात त्यांचा दृष्टिकोन बदललेला आपणाला दिसून येतं. त्यामुळं लोकसंख्येमध्ये बदल होतात. स्थलांतरामुळे लोकसंख्येमध्ये बदल होतात हे आपण सांगितलेलंच आहे. अशा पद्धतीनं लोकसंख्येत बदल होत असल्यामुळं लोकसंख्या भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप हे परिवर्तनशील बनलेलं आहे, गतिशील. अशा पद्धतीनं लोकसंख्या भूगोल गतिमान व परिवर्तनशील असा अभ्यास विषय आहे. या विषयामध्ये प्रामुख्याने मानव व मानवाशी संबंधित पर्यावरणीय गोष्टींचा अभ्यास केला जातो. आता मानव आणि पर्यावरण हे दोन्हीही घटक गतिमान आहेत, परिवर्तनशील आहेत. पृथ्वीवर सतत काही ना काही घडामोडी होत असतात. या घडामोडींचा परिणाम तेथील पर्यावरणावरती होत असतो. मानव स्वतःच एक गतिमान व परिवर्तनशील प्राणी आहे. मानव आपल्या सुप्त गुणांचा वापर नेहमी करत असतो. त्यामुळे भौगोलिक व अभौगोलिक बदल पर्यावरणात होत असतात. या बदलांचा परिणाम त्या प्रदेशातील मानवी जीवनावर होतो. लोकसंख्या विषयक घटकामध्येही नेहमी बदल होत असतात, नेहमी परिवर्तन होत असतं. या सर्व प्रकारच्या बदलांचा अभ्यास
लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. म्हणून लोकसंख्या भूगोलाचे स्वरूप हे गतिमान व परिवर्तनशील आहे. लोकसंख्या भूगोलाच्या अभ्यासाद्वारे लोकसंख्येच्या गतिमानतेचे क्षेत्रीय पृथक्करण केलं जातं. अशा पद्धतीनं थोडक्यात लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येचे वाढ, लोकसंख्येचे स्थलांतर, स्थलांतरावर परिणाम करणारे घटक, व्यावसायिक संरचना, वय संरचना, आर्थिक स्थिती, वैवाहिक स्थिती या सर्व गोष्टींमध्ये सातत्याने बदल होतात. या बदलाचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. त्यामुळं लोकसंख्या भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप हे अतिशय व्यापक बनलेलं आहे, अतिशय विस्तृत बनलेलं आहे, अतिशय गतिमान किंवा परिवर्तनशील बनलेलं आहे. यामुळेच लोकसंख्या भूगोलाचे स्वरूप हे बहुव्यापी व बहुस्पर्शी असे असल्याचे आपणास दिसून येते. धन्यवाद. थँक्यू.